इतिहास, परंपरा आणि श्रद्धेचा श्वास असलेले शहर. जसजसा भाद्रपद जवळ येतो तसं शहराच्या गल्ल्यांमध्ये काहीसं बदलतं. हवेत एक वेगळीच ऊर्जा जाणवायला लागते. आणि मग सुरू होतो तो उत्सव, ज्या उत्सवाची फक्त पुणेकर नाही तर अख्खा महाराष्ट्र वर्षभरापासून वाट पाहत असतो. नमस्कार मंडळी. आज 27 ऑगस्ट 2025 आणि गणेशोत्सवाची आज सुरुवात होते. तर मी आज आहे पुण्यात आणि आपण आज बघूया की बाप्पाचं स्वागत पुण्यात कशा प्रकारे होतं आहे आणि 5 मानाचे गणपती बघूया आणि त्यामागचा थोडासा इतिहास जाणून घेऊया जेवढा मला माहिती आहे. तर चला निघूया. गणपती बाप्पा हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. आकार लेने लगा ख्वाब मेरा, साकार होते रुका ख्वाब मेरा. मेरे अधूरे कारनां कर दे तू पूरे आज. सानी दा पानी दा पवन सरवनी. सो तर आता खूप बेकार गर्दीतून आम्ही निघालो आहे आणि आम्ही सर्वाईव्ह केलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. बाई, कॅमेरा वाचवू की स्वतःला वाचवू काय समजत नव्हतं, पण ठीक आहे. हे तर ठीक आहे, पण गणेशोत्सवाची सुरुवात नेमकं कधी आणि कुठे झाली? इंग्रजांची सत्ता आणि लोकांवर दडपशाही, पण एक प्रश्न टिळकांच्या मनात धगधगत होता. जनता एकत्र येणार तरी कशी? तेव्हा जन्माला आली एक क्रांतिकारी कल्पना. लोकांना एकत्र करण्यासाठी पुण्यातल्या केसरीवाड्यात बसवला गेला पहिला सार्वजनिक गणपती. अशा प्रकारे बाप्पा 10 दिवस आपल्या घरी आनंद घेऊन येतात आणि जाताना दुःख घेऊन जातात. मागे ठेवतात फक्त समाधान, आशा आणि अपार श्रद्धा. म्हणूनच तर त्यांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता असं म्हटलं जातं.